महाराष्ट्रात भरीव गुंतवणूक आणू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये बोलताना केलेली आहे। यानंतर आता बातम्या पाहणार आहोत सविस्तर न्यूज आणि व्ह्यूजकडे वळूया। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले। मात्र पुण्यातील माजी मंत्री दिलीप वळसेंच्या आंबेगाव तालुक्यात शरद पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्यावर ठाम आहे। दिलीप वळसेंच्या विरोधात विधानसभा लढलेले शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी पक्षश्रेष्ठींना तसं कळवलंय। अजित पवारांनी सुद्धा देवदत्त निकमांशी रोहित पवारांसमोर एकत्र लढण्याबाबत चर्चा केली आहे। मात्र अजितदादांच्या मनधरणीनंतर ही निकम आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आपण पाहिलेले की गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवलो आणि त्यावेळी या मतदारसंघातल्या लोकांनी एक चांगल्या प्रकारची साथ त्यावेळी दिलेली आहे। आणि आता जरी दोन्ही पक्ष एकत्रितरित्या निवडणूक लढवत असतील तरी देखील मी पक्षासमोर माझी भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे की 1 वर्षापूर्वीच ज्यांच्या विरोधामध्ये मी निवडणूक लढलो त्यांच्या समवेत मी येऊ शकत नाही। मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने माझ्या मतदारसंघामध्ये मी आपल्या पक्षाच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरच निवडणूक लढ